आणि इकडे रामटेक लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीने आपला उमेदवार बदललेला आहे। अधिकृत उमेदवार शंकर चहांदे यांची उमेदवारी मागे घेत किशोर गजभिये यांना समर्थन दिले आहे। या समर्थनाबद्दल किशोर गजभिये यांनी प्रकाश आंबेडकर यांचे आभार मानले। या समर्थनामुळे निवडणुकीचा निकाल बदलेल असा विश्वास गजभिये यांनी व्यक्त केला। त्यांच्याशी संवाद साधला तुषार कोहळे यांनी। रामटेक लोकसभा मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडीने आपला उमेदवार बदलवलेला आहे। त्यांनी आज जो शंकर चहांदे यांना जी उमेदवारी दिली होती त्या ठिकाणी त्यांनी नवीन उमेदवार दिलेला आहे। आपल्यासोबत स्वतः उमेदवार आपण त्यांना विचारूया, काय वाटतं तुम्हाला, किती फरक पडेल असं वाटतं? फरक फार पडणार आहे। खरं म्हणजे हा जो पाठिंबा वंचित बहुजन आघाडीने मला दिलेला आहे हा या निवडणुकीमधला निकाल बदलवणारा हा निर्णय आहे। आता निकाल नक्कीच बदलणार आहे आणि आपण ते पाहू शकाल। मला आणखी एक सांगायचं आहे की आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेबांनी जो पाठिंबा मला व्यक्त केला त्याबद्दल मी त्यांचे शतशः आभार मानतो। त्यांचा मी ऋणी आहे, कारण हा पाठिंबा अशा वेळेस त्यांनी व्यक्त केलेला आहे ज्यावेळेस त्याची आपल्याला फार गरज होती। आणि एक प्रकारचे म्हणजे एखाद्या पेशंटला जसा ऑक्सिजनचा आधार असतो तशा प्रकारे हा वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा आहे असं मी मानतो। दोन उमेदवार म्हणजे बॅलेटवर तर वंचितच्या नाव शंकर चहांदे यांच्या समोरच राहील। हा जो पाठिंबा आहे ही काही नवीन गोष्ट नाही। राजकारणामध्ये अशा प्रकारे पाठिंबे दिले जातात, लोक उभे राहतात, उमेदवार असतो आणि उमेदवार असल्यानंतर जर पक्षाला असं वाटलं की अमुक उमेदवाराला आपण पाठिंबा दिला तर त्याचे परिणाम चांगले येतील, लोकांच्या मनामध्ये किंवा लोकांमध्ये चांगला संदेश जाईल, तर तोच प्रकार या पाठिंब्यामध्ये आहे। या संपूर्ण दलित, आदिवासी, तमाम जे वंचित लोक आहेत, बहुजन लोक आहेत, त्यांच्यामध्ये चांगला मेसेज जाईल। लोकांमध्ये अजिबात संभ्रम होणार नाही। लोकांना जे पाहिजे होतं तेच घडलेलं आहे। कॅमेरामॅन अतुल हेडेसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर।